या घडीची मोठी अपडेट। भाजपचे नेते विनोद तावडे यांनी सहकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये ही यादी जाहीर केली। लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच दिग्गजांची नावे आहेत। वाराणसीतनं पंतप्रधान मोदी मैदानात उतरतायत। गांधीनगर अमित शहा, विदिशामधून शिवराज सिंग चौहान हे लोकसभेच्या मैदानात उतरतायत। तर गुनामधून ज्योतिरादित्य शिंदे, अमेठीमधून स्मृती इराणी, मथुरामधून हेमा मालिनी यांची नावे घोषित झाली आहेत। विविध 195 जागांवरचे उमेदवार जाहीर झाले आहेत। कोटामधून लोकसभा अध्यक्ष आहेत विद्यमान ओम बिर्ला, त्यांचं नाव जाहीर झालंय। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह हे लखनौमधनं उमेदवारी त्यांना जाहीर झालेली आहे। तर जौनपूरमधनं भाजप प्रवेश करणारे काँग्रेसचे एकेकाळचे नेते कृपाशंकर सिंग यांचं नाव जाहीर झालंय। मात्र महाराष्ट्रामधलं एकही नाव सध्या तरी जाहीर झालेलं नाहीये। 195 नावं एकूण समोर आलेली आहेत, ज्याच्यामध्ये ही दिग्गज मंडळी सगळी, ज्याच्यामध्ये पंतप्रधान आहेत, केंद्रीय मंत्री आहेत। जवळपास 30च्या वर केंद्रीय मंत्र्यांची नावं जी आहेत ती समोर येत आहेत। अमित शहा, राजनाथ सिंग यांच्यासह विविध केंद्रीय मंत्री त्यांची नावं जाहीर झाली आहेत। 195 उमेदवारांची ही पहिली यादी आहे भाजपची। लोकसभा निवडणुकांच्या तारखा येणाऱ्या काही दिवसांमध्ये जाहीर होणं अपेक्षित आहे। त्यापूर्वीच पहिली यादी आता भाजपची समोर आली। तर मथुरेमधून हेमा मालिनी या मैदानात उतरतील। लखनौमधून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे निवडणूक लढणार आहेत। गांधीनगरमधून अमित शहा, तर अमेठीमधून स्मृती इराणी निवडणुकीच्या मैदानात असतील। वाराणसीतून पंतप्रधान मोदी हे निवडणूक लढतील। केरळमधून ए.के. अँटनींच्या मुलाला भाजपने उमेदवारी दिली आहे। तर सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज यांनाही उमेदवारी घोषित झाली आहे। जौनपूरमधनं कृपाशंकर सिंग यांचं नाव जाहीर झालंय। 195 उमेदवार एकूण जाहीर झाले, ज्याच्यामध्ये ही सगळी नावं आता समोर येत आहेत। मात्र पहिल्या यादीत महाराष्ट्रातलं एकही नाव नाहीये। महाराष्ट्रातल्या एकाही नावाची घोषणा या पहिल्या यादीत नाहीये। उत्तर गोव्यामधनं श्रीपाद नाईक यांना उमेदवारी जाहीर झाली। तर निवडणुकीची रणधुमाळी आता तापायला सुरुवात होईल। येणाऱ्या काही दिवसांमध्ये निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर होणं अपेक्षित आहे। मात्र त्यापूर्वी भाजपची पहिली यादी आता समोर आलेली। केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरनही लोकसभेच्या मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहेत। त्यासोबतच केंद्रीय मंत्री राजीव शेखर यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यामुळे विविध केंद्रीय मंत्री ज्यांना आता मैदानात उतरवण्यात आलंय। गुणातून ज्योतिरादित्य शिंदे देखील मैदानात आहेत। तर विदिशामधून शिवराज सिंग चौहान हे नाव समोर आलंय, ज्याची अर्थातच येणाऱ्या काळामध्ये चर्चा होईल। ते देखील निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत। या घडीची मोठी अपडेट। भाजपची पहिली यादी कधी येणार याबद्दलची उत्सुकता होती। गेल्या काही दिवसांमध्ये 2 ते 3 दिवसांमध्ये याची चर्चा देखील होती आणि अपेक्षेनुसार भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे, ज्याच्यामध्ये दिग्गज नेत्यांची, मंत्र्यांची नावं आहेत। पंतप्रधान मोदी वाराणसी, केंद्रीय मंत्री अमित शहा गांधीनगर, तसंच शिवराज सिंग चौहान हे आणखी एक भाजपमधलं मोठं नाव। विदिशा मतदारसंघातनं त्यांना उमेदवारी जाहीर झाली लोकसभेकरता। तर गुना मतदारसंघातनं ज्योतिरादित्य शिंदे, अमेठीमधनं स्मृती इराणी, मथुरामधनं हेमा मालिनी ही नावं समोर आली आहेत। याशिवाय कोटा मतदारसंघातनं ओम बिर्ला, लखनौमधनं राजनाथ सिंग आणि जौनपूरमधनं कृपाशंकर सिंग अशी नावं समोर येत आहेत। मात्र पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातलं एकही नाव नाही, ही आताची अपडेट आहे। श्रीपाद नाईक यांना उत्तर गोव्यामधनं उमेदवारी जाहीर झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।